विदर्भात तापमानाने नागरिक हैराण। अकोला तापमान गेले 44 अंशावर। उष्णतेपासून आरोग्य विभागाने केले सतर्क। सर्व सरकारी दवाखान्यात शीतकक्ष। घराच्या बाहेर पडताय तर मग जरा जपून। सूर्य आग ओकतोय, डोक्यावर टोपी, कानाला रुमाल नाहीतर दुपट्टा अवश्य ठेवा। आणि हो, विशेष म्हणजे पाणी भरपूर प्या, म्हणजे उष्माघात होणार नाही। शरबत, दही यांसारखे शीतपेय दाहकता कमी करतात, त्यामुळे आरोग्य विभाग देखील तुम्हा आम्हा सर्वांनाच सतर्क करतो आहे। विदर्भात सूर्य आग ओकतो आहे, तापमान सतत वाढत चालले आहे। उन्हाची काहिली वाढली असताना प्राणी देखील सावलीचा आधार घेत आहेत। विदर्भात सर्वाधिक तापमान अकोला येथे नोंदवले गेले आहे। अकोला जिल्ह्यात 44.1 इतकी तापमानाची नोंद झाली। त्या पाठोपाठ यवतमाळ येथे 43.4 आणि चंद्रपूर येथे 43 अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदवले गेले आहे। अमरावती 42.6, बुलढाणा 40.7, नागपूर 41.1, गडचिरोली 40.4 तर वाशिम येथे 42.6 अंश सेल्सिअस इतके राहिले आहे। भंडारा आणि गोंदिया या दोन जिल्ह्यात 39च्या आसपास तापमान राहिले आहे। पण वर्ध्यात मात्र तापमान 41.5 वर आहे। वर्ध्यात अवकाळी पाऊस जाताच तापमानात चढ उतार पाहायला मिळते। मागील आठवड्यात वर्ध्याच्या तापमानाचा पारा 42 अंश सेल्सिअस वर पोहोचला होता, तर आता 41.5 अंश सेल्सिअस इतकी तापमानाची नोंद करण्यात आली। वाढत्या तापमानापासून सावध राहण्याचा इशारा विविध ठिकाणी आरोग्य विभागाने दिलाय। त्यामुळे उष्माघाताच्या रुग्णांसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र आणि जिल्हा तसेच तालुका स्तरावरील रुग्णालयात शीतकक्ष सुरू करण्यात आला आहे। उन्हामुळे रस्त्यावर वाहनांची संख्या कमी झाली आहे। तहानेनं व्याकुळ झालेला सामान्य माणूस रस, लिंबू सरबत, मठ्ठा यावर तहान भागविताना दिसत आहे। जिल्ह्यातील सर्व सरकारी दवाखान्यात शीतकक्ष सुरू करण्यात आले। इथलं तापमान स्थिर ठेवत औषधोपचार, तपासणी आणि रुग्ण भरती करण्याची व्यवस्था करण्यात आली। आपल्या जिल्ह्यामध्ये एक जिल्हा रुग्णालय, 2 उपजिल्हा रुग्णालय, 8 ग्रामीण रुग्णालय आणि 33 प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यान्वित आहे आणि या सर्व जागी शीतकक्षाची स्थापना शासनाच्या निर्देशाप्रमाणे करण्यात आलेली आहे। उष्माघातापासून बचाव करण्यासाठी मुबलक पाणी पिण्यासोबतच सुती कपडे घाला। आवश्यक असल्यास घराच्या बाहेर पडा, असा सल्ला आरोग्य विभागाकडून देण्यात आलाय। तापमानात सतत वाढ होत असल्याने उष्माघात होऊ नये यासाठी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे। जिल्ह्यातील विविध रुग्णालयात शीतकक्ष सुरू करून सुविधा पुरविण्यात आल्या आहे। सध्या वातावरणाचं जे तापमान आहे ते अतिशय जास्ती आहे। साधारणतः 42 डिग्री सेंटीग्रेडच्या वरती दुपारच्या वेळेला तापमान चाललेलं आहे आणि अशा याच्यामध्ये मानवी शरीरावर वेगवेगळे दुष्परिणाम होतात, जसं थकवा येणे, ताप येणे, शरीरावर रॅश उमटणे, हातापायांना गोळे येणे किंवा घसा कोरडा पडणे। तर याच्याकरता प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर आपण 2 बेड जे आहेत ते प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये शीतकक्ष म्हणून आरक्षित करून ठेवलेले आहेत। त्यामध्ये आपण कूलरची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि अशा लक्षणांचे जे हीट रिलेटेड इलनेसेस म्हणतो, जास्त तापमानामुळे जे काही आजार होतात त्यांना हीट रिलेटेड इलनेसेस म्हणतो। तर असे रुग्ण जर आले, चक्कर येऊन पडणे, तर त्यांना तिथे भरती करणे किंवा त्यांना बाह्य रुग्ण स्वरूपामध्ये ORSचं द्रावण देणे किंवा ग्लुकोज आपण उपलब्ध करून दिलेलं आहे, तर ग्लुकोजचं पाणी देणे किंवा प्रसंगी IV फ्लुइड्स देणे, याची संपूर्ण व्यवस्था आपण केलेली आहे। याच्या व्यतिरिक्त इतर जी औषधं लागतात, उलटी होणे, मळमळ होणे किंवा ताप येणे, याच्याकरता पुरेशा प्रमाणात जी आहे ती औषधं आपण उपलब्ध करून ठेवलेली आहे।